मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी तपासासाठी पोहोचलेली आहे। आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आलेला होता, मात्र हा रंग कुणी टाकलेला आहे याची माहिती मिळालेली नाहीये। सध्या पोलीस तपास सुरू आहे। आजूबाजूच्या इमारतींमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे आणि त्याचबरोबर पोलिसांची 8 पथकं तपासासाठी तैनात करण्यात आलेली आहे। तिथे फॉरेन्सिकची टीम आलेली आहे आणि या टीमकडून या ठिकाणी काही पुरावे मिळतायत का याचा शोध सुरू आहे। कदाचित हाताचे ठसे असतील, काही पायाचे मार्क्स असू शकतात, रंगाची तपासणी सुद्धा केली जाऊ शकते जो रंग फेकण्यात आलेला आहे आणि फॉरेन्सिकची टीमकडून या ठिकाणी तपास सुरू आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। पंकज, फॉरेन्सिकची टीम जिथे पोहोचलेली आपण थेट दृश्य बघतोय। फॉरेन्सिकचे अधिकारी जे आहेत ते तिकडचे जे काही नमुने आहेत ते सॅम्पल्स इकडे घेतले जातात। आपण बघतो एका प्लास्टिकच्या तुकड्यावरती कॉटनचा एक तुकडा आहे, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी एक सोल्युशन मारलं, स्प्रे केलं आणि त्याच्यानंतर ते तिकडे जे रंग लागलेला आहे त्या रंगाचे नमुने ते घेत आहेत। पूर्ण ज्या ठिकाणी सीन झाला किंवा घटना घडली तर क्राईम सीन डू नॉट क्रॉस असं लिहिलेली रिबिन जी आहे ती इथे लावलेली आपण थेट दृश्य मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळची बघतोय। सकाळी घटना घडली, अर्थात फॉरेन्सिकची टीम जी आहे ती इथे आता आलेली आपण बघतोय। फॉरेन्सिकच्या टीमची ही बॅग आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीनं ही घटना घडली ते नक्की कोणी हे केलं याचे जे ते सॅम्पल्स जे आहेत ते इथे घेतली जात आहेत। वेगवेगळ्या स्केलची त्यांच्याकडे काही पट्ट्या आहेत, त्या पट्ट्याच्या माध्यमातून जे आहे ते कशा पद्धतीने घटना घडली याची माहिती घेत आहेत, नमुने घेत आपण बघतोय। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस जे अधिकारी जे आहेत ते सुद्धा या टीमला इथे मदत करत आहेत। फॉरेन्सिकची टीम आली, पुन्हा एकदा सांगतोय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जे आहे कोणीतरी रंग टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो रंग टाकल्यानंतर जे आहे ती पूर्ण घटना जी आहे ती दिवसभर घडली। प्रमुख राजकीय नेते उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, येऊन गेले इथे। पोलीस चौकशी करतायत, पोलिसांनी काही टीम्स बनवलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ज्यांनी घटना घडली त्या ज्यांनी ही गोष्टी केली त्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आता आपण बघतोय की जे नमुने जे आहेत ते इथे आपण तपासताना आपण बघतोय फॉरेन्सिकची टीम जी आहे ती इथे आलेली आहे। अर्थात पोलीस सहकार्य करण्याची माध्यमांना विनंती करतायत, कारण या गोष्टी तपासाचा भाग असतात। त्या गोष्टींची तपासणी जी आहे ती करावी लागते आणि ती करत असताना तपासाच्या बाबतीमध्ये काही गुप्तता आपण बघतोय। तिकडे जे पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत त्या पेवर ब्लॉक्सच्या मध्ये काही ठिकाणी रंग जो आहे तो पडलेला आहे किंवा काही पुरावे तिथे मिळत आहेत का याची तपासणी या फॉरेन्सिकच्या टीमकडनं केली जाते। अर्थात हा तपासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं म्हणावं लागेल। सकाळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणती लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती जी आहे त्यात थोडासा तणाव निर्माण झाला। अर्थात पोलिसांनी या सर्व परिस्थितीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवलं आणि शांतता या भागामध्ये होती। राज ठाकरे यांनी 24 तासाच्या आत आरोपीला पकडा अशा पद्धतीचं पोलिसांना सांगितलं होतं। सीसीटीव्हीच्या अडचणी होत्या, अनेक बाबी ज्या आहेत त्या तपासात अडचणी होत्या, मात्र पोलिसांनी जवळजवळ 8 टीम्स ज्या आहेत त्या बनवल्याची माहिती आपल्याला गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे। साध्या वेशातले पोलीस जे आहेत ते दादर शिवाजी पार्क परिसरात पोहोचत आहेत। अर्थात लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आपण जी दृश्य दाखवतोय आता ती थेट दृश्य आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे ती इथे आलेली आहे आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपासणी जी आहे ती केली जाते। मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याला आपण बघतोय की पूर्णपणे टेप लावण्यात आलेली आहे। क्राईम सीन डू नॉट क्रॉस असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपण एका अर्थी म्हणू शकतो की हा भाग जो आहे पुतळ्याचा जो चबुतरा आहे आणि बाजूचं जे रेलिंग आहे तो भाग सील केलेला आहे असं आपण म्हणू शकतो।